सगळ्यात मोठी बातमी क्रिकेट विश्वातून भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर हा कॅप्टन असेल, मात्र त्यातही महत्त्वाची बातमी म्हणजे वैभव सूर्यवंशीची एंट्री झालेली आहे टीममध्ये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नुकताच IPL संपलेला आहे आणि या IPL मध्ये धुवाधार अशी खेळी करणारा वैभव सूर्यवंशी हा भारतीय संघामध्ये त्याची निवड झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे 1 जुलै पासून इंग्लंड दौरा जो आहे तो भारताचा सुरू होतोय आणि या दौऱ्यामध्ये वैभव सूर्यवंशी जो आहे तो खेळताना आपल्याला दिसून येणार आहे। आणि त्याचबरोबर T20 संघाचं जे कॅप्टनशिप आहे, जी भारतीय संघाची कर्णधार पद जे आहे ते श्रेयस अय्यर याच्याकडे गेलेलं आहे आणि त्याचबरोबर व्हाईस कॅप्टन जे आहे तो तिलक वर्मा जो आहे तो व्हाईस कॅप्टन झाल्याचं आपल्याला दिसून येतोय। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण जो IPLचे जे सामने होते या दरम्यान मध्ये जवळपास 16 ज्या इनिंग्ज आहेत त्याच्यामध्ये 776 धावा ज्या आहेत तर त्या वैभव सूर्यवंशीने केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 550 आणि एक सेंचुरी देखील लगावली होती। आणि त्याचा संपूर्ण जो स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर तो 237 हा सर्वाधिक स्ट्राईक रेट आपल्याला दिसून आलेला आहे। आणि त्यामुळे कुठेतरी वैभव सूर्यवंशी जो आहे तो इतर जे सिनियर खेळाडू आहे त्यांच्या तुलनेत उजवा आपल्याला या संपूर्ण IPLच्या सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कुठेतरी त्याचीच एक पोच पावती जी आहे ती त्याला टीम इंडियामध्ये निवड झालेली आहे। त्यामुळे आता आगामी सामने जे आहेत ते आता फास्ट पिचवर खेळवले जाणार आहेत, त्यामुळे तिथे त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो कसा राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इंग्लंड दौऱ्यामधला त्याचा परफॉर्मन्स अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।